शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सार कामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ. मनाच्या श्लोकामध्ये आजचा आपला 4था श्लोक आहे. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये बरेचसे सुरुवातीचे आपल्या मनाला उपदेश केलेले आहेत. आपल्या मनाने काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे. आता काय होतंय की याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा त्याच गोष्टी रिपीट येतात, कारण प्रत्येक गोष्टीचा मूळ गाभा जो आहे तो आत्मा आहे, आपलं मन आहे. आपलं मन आहे आणि त्या मनाला काय काय करायला पाहिजे, काय काय नाही करायला पाहिजे याच्याविषयीच उपदेश केलेला आहे. आपल्या मनामध्ये दृष्ट वासना म्हणजे कुठली की जी पापाला कारणीभूत होऊ शकते, अशी वासना नको आहे. कारण काय, पाप आणि पुण्याचा स्पर्श कधी होतो की त्या वासनेमधून होत असतो. बुद्धी जी आहे ती दुष्ट वासनेमुळे पापाला जन्म देते. वासना काय करते की जन्म मृत्यूचं कारण सुद्धा वासना आहे. पुनरपि जन्म पुनर्विमरणम हे सगळं वासनेवर अवलंबून. तुम्ही पुढे कुठल्या जन्माला जाणार, अंतकाळी तुमच्या मनामध्ये जी काही वासना राहिली असेल तिच्यामुळेच पुढचा जन्म आहे आपल्याला. म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. सर्वथा म्हणजे प्रत्येक वेळी. अनंतकाळ म्हणजे काय की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि स्वप्नामध्ये सुद्धा नको आहे. सर्वथा म्हणजे एक क्षणभर सुद्धा दुर्बुद्धी नको मनामध्ये. मना अंतरी सार विचार राहो. आपल्या अंतरात्म्यामध्ये सार आणि असार. सार म्हणजे सत्य, असार म्हणजे मिथ्या. जे सत्य आहे ते सत्य जे आहे तेच आपल्या मनामध्ये असावा. असत्याचा लवलेश, असत्याला कुठे थाराय नसू नये. पण काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, मनात जे नीती धर्म आहे तो सोडायचा नाही आपल्याला. तो जर धर्म सोडायचा नसेल तर आपल्या मनामध्ये दुष्ट वासना भावना नाही पाहिजे, दुष्ट भावना नाही पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, म्हणून स्वधर्म जे आर्जे ते स्वधर्म विनियोगीचे मग उरे ते भोगीचे संतोषीशी. आपल्याला संतोषाने जर भोगायचं असेल तर आपला स्वधर्म पाळला पाहिजे, धर्मनीतीने वागलं पाहिजे. धर्मनीती काय सांगत असते, स्वधर्म जो बापा तो नित्य यत्न जाणपा, म्हणून निवडतो तो येत पापा संचय नको. मौलीने खूप सुंदर सांगितलेलं आहे की आपला स्वधर्म जर पाळला ना तर तुमच्याकडून पाप घडणार नाही. धर्माचं आचरण करावं. धर्म काय सांगतो की नीती धर्माने वागावा. तुम्ही धर्माने वागला ना की पापबुद्धी तुमच्या हातून घडणार नाही. आणि मग काय होईल की तुमच्या हातून कुठल्याही जीवाचा द्वेष मच्छर निर्माण होणार नाही. आणि कुठल्याही जीवाचा द्वेष मच्छर निर्माण झाला नाही की मग तुम्ही सदैव कसा सदाचारी वागाल. मागच्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये सांगितलं की सदाचार हे सगळं एकाला एक धरूनच आहे. म्हणजे पुढे धर्म, नीती, पापबुद्धी, वासना ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मनापासून उत्पन्न होणाऱ्या आहेत. आणि ह्या मनाला कायम आदेश द्यावा लागतो. जसा हुकूम सोडतो ना आपण, तर तसा ह्या मनाला हुकूम सोडावा लागतो की नाही नाही ही गोष्ट नाही करायची किंवा या मार्गाने नाही जायचं. असं वारंवार आपण एकदा मनाला सांगितलं ना, वारंवार त्याच्यावरती सारखा मारा केला ना की मग तो विषय सोडतात. ज्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होती आणि एकदा त्याला त्याची आवड निर्माण झाली की मग तिकडे धाव घेतं. म्हणून काय सांगितलं आहे की सतत चिंतनामध्ये राहावं, देवाचं नामस्मरण चिंतन करावं. वारंवार त्या गोष्टी करत राहिल्या ना की मन इकडे तिकडे धावत नाही.
त्याची गोडी एकदा लागली की जिकडे गोडी लागते मन त्या ठिकाणी आपलं गुंतून राहत असतं. सार आणि असार जे काय आहे हे आपल्या बुद्धीला कळतं. बुद्धी काय करते, आपल्या समोर नेहमी दोन गोष्टी, डोळे जरी दोन असले तरी दृष्टी एक असते. तसे सार आणि असार, खरे आणि खोटे, चांगले आणि वाईट, याचं आपल्याला बुद्धी काय करते की वर्गीकरण करून देत असते. आपल्या समोर दोन मार्ग असेल तर कुठल्या मार्गाने जाऊ आपल्याला बुद्धी सांगते की या मार्गाने गेला हा रस्ता चांगला आहे, जवळचा आहे, आपण लवकर पोहोचू, या मार्गाने गेला सुख भेटेल, हे बुद्धी सांगते. पण दुसरा एक लांबचा मार्ग असतो, त्या मार्गाने जायचं की नाही जायचं हे आपल्या बुद्धीने ठरवलं पाहिजे. पाप बुद्धी मनामध्ये निर्माण होण्यासाठी आजूबाजूची जी आपली परिस्थिती जी असते ना ती पण बरीचशी अवलंबून असते. ह्या देहामध्ये जे पंचेंद्रिय आहेत, ज्ञान इंद्रिय जे आहेत ना, हे इंद्रिय आपल्याला सतत डोळ्याने काय पाहिलं, कानाने काय ऐकलं, आपण वाचनाने काय बोललो, आपण समोर काय पाहतो वाचतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करणाऱ्या असतात. म्हणून त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की संत संगती घडली पाहिजे आपल्याला. आता पुढे ज्या प्रवचनामध्ये विषय जो येणार आहे तो त्या संतांच्या संगतीवरतीच आहे, संतांच्यावरती आहे. आजचा विषय थोडासा नवीन असेल परंतु तो गरजेचा आहे आपल्याला. आपण नंतर पाहूया ते. धर्मनीती कधी सोडायची नाही. प्रसंग किती कटवाला तरी आपली नीती धर्म सोडायचा नाही. आपली सत्वपरीक्षा काही ठिकाणी पाहिली जाते. बऱ्याचशा संतांना दिव्य याच्यातून जावं लागलेलं आहे. त्यांच्या पुढे अनेक संकट आली परंतु त्यांनी काय केले की तो आपला नीती धर्म सोडला नाहीये. आपण भक्त प्रल्हादाचं उदाहरण ऐकलं किंवा अनेक आपले जे काही संत होऊन गेले त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले की आता नेमकं धर्म की आपला प्रपंच, पण त्यांनी धर्मनीती सोडली नाही. शेवटी आपल्या मनाला आवर घातला आणि ते धर्मनीतीने वागले म्हणून ते संत पदाला पोहोचले. आपणही त्या गोष्टी करू शकतो. हा मानवी देह जो आहे ना, या देहामध्येच नराचं नारायण होता येतं. आता जे जे आपल्या या भूतलावरती संत जन्माला आले ते मानवी देह घेऊन जन्माला आले ना. त्यांनी आपला संसार प्रपंच ह्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु ते संत पदाला पोहोचते आणि आपण का पोहोचत नाहीये. आपण काय की इच्छाधारी आहोत. संतांची पण इच्छा होती पण त्यांची इच्छा कुठली होती, परमार्थाची होती. आणि परमार्थाची इच्छा केली की आपली देहबुद्धी जी वाम मार्गाला लागत नाही. परमार्थ करत राहण्यासाठी माणसाला फारशा काही गोष्टी लागत नाहीये, इच्छाशक्ती प्रबळ लागते त्याच्यासाठी. आपण ह्या इच्छाशक्तीला जागृत ठेवण्यासाठी सतत विषयामध्ये आपण काय चिंतन करतो. शाळेमध्ये मुलांना 7 ते 8 विषय असतात मला वाटतं काहीतरी. त्या विषयाचं चिंतन झालं आणि मग त्यांना त्याचा काय केला जातो, घरी गृहपाठ सांगितला जातो की जेणेकरून त्यांचं त्याच्यामध्ये सारखं चिंतन व्हावं म्हणून त्यांना गृहपाठ दिला जातो. आता जग वेगळं झालेलं आहे. तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये तुम्हाला जगातल्या प्रत्येक कुठलीही गोष्ट लगेच एका मिनिटात पाहायला मिळते. तर काय पाहायचं, काय शोधायचं हे आपण ठरवायचं. त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी खूप आहे पण आपण सतत चांगल्या चांगल्या गोष्टी पाहत राहिलो तर आपल्याला ज्ञान मिळतं. आणि एकदा ज्ञान कळलं की सार आणि असार आपल्याला कळतं. ज्ञानामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे, खरं काय आणि खोटं काय, सत्य काय आणि मिथ्य काय हे आपल्याला समजतं. आणि एकदा आपण चांगल्या मार्गाला गेलो की मनामध्ये कधीच दुष्ट वासना निर्माण होणार नाही, आपल्या पापबुद्धी निर्माण होणार नाही. आणि ते नाही झालं की मग आपण काय करू की नीती धर्माने वागायला लागू. आणि एकदा नीती धर्माने वागलं की तुम्हाला काय या जीवनामध्ये उत्तम उत्तम प्रकारे चांगल्या चांगल्या लोकांची संगती मिळत जाईल. प्रत्येकाला काय असते की स्तुती सुखावते. लोक तुमची स्तुती करतात. आपण पुढच्या सांगतो की स्तुती आपली करू नये पण तू मनाला ती गोड वाटते. ती आपल्याला अधर्माकडे नेणारी असते. परंतु स्तुती कुठली ऐकावी, देवाची स्तुती करावी. आणि देवाची स्तुती ऐकवावी की आपल्या अमक्या देवाने ही चांगली गोष्ट केली, तमक्या संतांनी चांगली गोष्ट केली. ही स्तुती आपण ऐकली की आपल्या मनाला आनंद होतो आणि तो आनंद चिरकाळ टिकणारा असतो. इतर स्तुती असते ती काही क्षणिक असते. आपल्याला कोणी चांगलं म्हटलं की जरा बरं वाटतं पण ते काही क्षणिक असतं. आणि क्षणिक सुख हे आपल्या मानवी देहाला काही कामाचं नाहीये. चिरंतर आनंद देणारं जे सुख आहे ते सुख परमार्थामध्ये आहे. नेमकं बऱ्याच वेळा परमार्थ म्हणजे काय, या मानवी देहामध्ये आपण जे जन्माला आलेलो आहे आपण कशासाठी
कुठून आले आणि कुठे जाणार आहोत याची ओळख करून घेणं महत्वाचं आहे. आपण कुठून आलो हे आपल्याला माहिती आहे आणि कुठे जाणार हे पण माहिती आहे, परंतु आपण ते दुर्लक्षित करतो आणि ते दुर्लक्षित केल्यामुळे काय होतं की आपण वेगळ्या विचारामध्ये